सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। भंडारा जिल्ह्याचा तालुका दर्जा असलेल्या गाव महामार्गाजवळील लघु पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषदच्या अखत्यारीतेतील तलावाची पाळ फुटल्याने पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे दृश्य आहे। सदर पाणी साकोली आणि गड कुंभली गाव परिस्थितीतील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे शेत पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते। तसेच तलावाचे पाणी 2 घरात शिरले असून लाखोंतर मार्ग बंद झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे। तलावांची पाळ फुटल्यामागे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने प्रकार घडल्याचा सूर नागरिकांमध्ये आहे, तर संबंधित विभागाची यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। सध्या कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे वृत्त आहे। कालच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाने हिंदू टेरर किंवा भगवा आतंकवाद अशा प्रकारचं नरेटिव्ह तयार केलेलं ते बस्ट झालं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। आपल्याला कल्पना असेल 1990च्या दशकांच्या शेवटच्या भागात आणि साधारण 2000च्या सुरुवातीला संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणात दहशतवादी घटना घडल्या। अमेरिका, युरोपमध्ये दहशतवाद्यांच्या घटना घडल्या, त्यातून इस्लामिक टेररिझमचं नरेटिव्ह तयार झालं, ते भारताने तयार केलं नव्हतं, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील हिंजवडीतील राजीव गांधी आरटी पार्क परिसराचा दौरा केला होता। यावेळी अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांनी सुनावले होते, अहो असू द्या साहेब, धरण करताना मंदिर जातातच की नाही, तुम्हाला सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो, पण मी काय करायचं तेच करतो। आपलं वाटोळं झालंय, हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बाहेर चाललंय। माझ्या पुण्यातून, महाराष्ट्रातून बाहेर बेंगलोरला, हैदराबादला काय तुम्हाला पडलं नाही? कशाला मी 6 वाजता पाहणी करायला येतो इथं, मला कळत नाही, माझी माणसं नाहीत, हे केल्याशिवाय गत्यंतर नाही, असे म्हणत अजित पवारांनी चांगलेच खडेबोल सुनावले। यावर आता हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून वादांच्या भोवऱ्यात अडकलेल्या मंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलण्यात आले आहे। माणिकराव कोकाटेंवर आता क्रीडा आणि युवक कल्याण खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे क्रीडा मंत्री असलेल्या दत्तात्रय भरणे यांना कृषी मंत्री पद देण्यात आले आहे। ऑनलाईन रम्मी खेळण्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। आता मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खाते बदलावर विविध नेत्यांनी टीका केली आहे। विधिमंडळाच्या सभागृहात ऑनलाईन रम्मी गेम खेळताना दिसल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खाते काढून घेण्यात आले आहे। त्यांच्यावर आता क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर कृषी मंत्री पदाची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे। यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। यापुढे कोणताही बेशिस्तपणा खपून घेतला जाणार नाही, असा थेट इशाराच फडणवीस यांनी यावेळी दिला आहे। तसेच जनतेत रोष असल्याने कोकाटेंच्या खाते बदलाचा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। परळीतील तहसील कार्यालयासमोर 20 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांनी अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या घटनेने परळी शहरासह बीड जिल्ह्यात खळबळ उडाली। मात्र 2023 ते आतापर्यंत या प्रकरणात एकही आरोपी अटक करण्यात आलेला नाहीये। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। रोहित पवार हे देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या भेटीला गेले होते। राज्यात यंदा मान्सून लवकर दाखल झाला। सुरुवातीला पावसाचा जोर चांगलाच बघायला मिळाला, मात्र मागील 2 ते 3 दिवसापासून अनेक भागांमध्ये मान्सूनचा जोर ओसरल्याचे पाहायला मिळतंय। जुलैच्या दिवशी पाऊस कमी होताना दिसला। काही भागांमध्ये पाऊस
कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहे। कोकणसह पुण्यातील काही भागांमध्ये हवामान खात्याने काल अलर्ट जाहीर केला। काही भागांमध्ये काल पावसाने हजेरी लावली। आता ऑगस्टला सुरुवात झाली असून या महिन्यात पाऊस कसा राहणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत। आज भारतीय हवामान खात्याकडून विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला। येलो अलर्ट जाहीर करण्यात आला। कोकणाच्या काही भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे। ऑगस्ट महिन्यात पाऊस सरासरी असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे। जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊस चांगला झाला। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं। या निवडणुकीत महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला। मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं। दरम्यान विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत असल्याचं पाहायला मिळत आहे। मालेगाव मधील भिक्खू चौकात 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने काल एका महत्त्वपूर्ण निकाल दिला। 2018 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोषमुक्त करण्यात आला आहे। तपास यंत्रणेकडे आरोपींविरुद्ध पुरेसे ठोस पुरावे नाहीत, केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही शिक्षा देता येणार नाही असे स्पष्ट निर्देश कोर्टाने दिले आहे। या निकालानंतर आता तत्कालीन तपास यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाचे अधिकारी अडचणीत आले आहेत। न्यायालयाने ATSच्या एका अधिकाऱ्यांविरुद्ध गंभीर आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी रेव पार्टी करताना रंगेहात पकडले, ज्यानंतर मोठी खळबळ उडाली। प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅट आणि व्हिडिओ पोलिसांना मिळाल्याची माहिती त्यांनी कोर्टात दिली। प्रांजल खेवलकर यांच्यासाठी पत्नी रोहिणी खडसे आणि सासरे एकनाथ खडसे हे मैदानात उतरले। या दरम्यान खडसेंनी पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप केले आणि कोर्टात जाणार असल्याचे थेट म्हणाले। सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।